बुलढाणा जिल्ह्यातील न्यायदेवी गावात पाण्याच्या समस्येवर महिला सरपंचांनी अनोखा निर्णय घेतला। स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून त्यांनी विहीर खोदली आणि गावात पाणी पुरवठा केला। त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे। पाहुयात एक विशेष वृत्तांत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील न्यायदेवी गाव नावामध्ये न्याय असला तरी या गावाच्या नशिबी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही पाण्यासाठीचा अन्यायच लिहिला गेला होता। गावात ना पिण्याच्या पाण्याची टाकी ना कोणतीही शासकीय नळ योजना। पाण्यासाठी दररोज मैलोनमैल भटकंती करणाऱ्या महिला जेव्हा ग्रामपंचायतीत आपल्या व्यथा घेऊन यायच्या तेव्हा महिला सरपंच वत्सला तायडे यांचं हृदय अक्षरशः पिळवटून निघायचं। शेवटी सरकारच्या मंजुरीची वाट न पाहता या माऊलीनं एक असा निर्णय घेतला ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे उघडले। गावातल्या महिला पाण्यासाठी वणवण भटकत होत्या। प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही काहीच होत नव्हतं। शेवटी माझ्या बहिणींची लेकींचीही पाण्यासाठीची तडफड मला पाहाविली नाही। सरकारची वाट न पाहता मी माझं स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि गावात पाणी आणायचं ठरवलं, असं वत्सलाबाई सांगतात। आमच्या गावात पाण्याची पहिले भरतीची समस्या होती। आम्ही सरपंच नव्हतो त्यावेळेस वाटून तेवढे हाल झाले। आता आम्हाला काही सही न झालं। आम्ही स्वतःच्या एरियात 3 वर्ष झाले पाणी देऊन राहिलो। आता घरचे दागिने मालकाच्या हातचे दागिने होते ते दागिने मोडून आम्ही स्वतःच्या डबल विहीर खणली आणि आता लोकांना पाणी देऊन राहिलो। पण तरी पण आम्हाला टाकी जरूर पाहिजे की या गावात तेव्हा पाण्याची समस्या मिटेन। आमच्याकडे पाणी मागायला येते होते तर जे पाहिजे सारखे झाले। आता आम्हाला पाणी भरपूर पाहिजे तर आम्ही म्हटलं की आम्ही शक्यतो आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत पाण्याची समस्या मिटू, सरकारला मागणी मागू आम्ही पाण्याची समस्या मिटून आम्ही टाकीची मागणी पूर्ण आम्हाला पाहिजेतच टाकी, हेच आमची सगळी समस्या। सरपंचा वत्सला तायडे यांनी स्वतःच्या खिशातून आणि मंगळसूत्र गहाण ठेवून तब्बल 6 लाख रुपये उभे केले। स्वतःच्या शेतात विहीर खोदली आणि एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर या विहिरीवरून गावात 7 वेगवेगळ्या ठिकाणी नळ बसवून घेतले आणि संपूर्ण गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिलं। ज्या गावात थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागायची तिथे आज महिला सरपंचाच्या जिद्दीमुळे आणि दातृत्वामुळे पाणी खेळू लागलं आहे। आमच्या गावात 75 वर्ष झाली पाणी नव्हतं। डोक्यावर हंडे वाहून आमची हाडं झिजली, पण आमच्या सरपंचानं स्वतःचं सोन्याचं मंगळसूत्र गहाण ठेवून आम्हाला पाणी दिलं, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या। इरीचं पाणी आणत जा, लय त्रास आहे मला, अजूनही त्रास आहे, वया झाल्या तरी त्रास आहे मला पाण्याचा। बरं, आता ईर झाली ही तर ईर झाली तर तरी आता नळ योजना आणली तर फारच चांगली होईल। पाणीच नव्हतं ना, पाणी नव्हतं। आता भाऊ आले तेव्हापासून पाणी पिऊन राहिलो आम्ही। नाही तर आम्हाला टाइम होता, लय दूर जावं लागे 2-4 किलोमीटर पाण्याले एवढाले हाडे घेऊन। असं म्हणतो मी आता लय चांगलं केलं या भाऊनं, पाणी आलं तर या ताई टायमावर पाणी आले तर भरतो बा आम्ही। स्वतःच्या शेतात विहीर खोदून गावाची तात्पुरती तहान भागली आहे, पण ही योजना कायमस्वरूपी टिकण्यासाठी आणि गावाला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी गावात एका मोठ्या शासकीय पाण्याच्या टाकीची गरज आहे। ही मागणी आता ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाकडे केली जात आहे। तर त्यांच्या लोकांना ते ठेके देतात आणि ते पेपरवरतीच ते जलजीवन मिशन योजना लागू करतात आणि तिथल्या तिथं ते गायब होतं। अजूनपर्यंत आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनचं काहीही काम झालेलं नसून ग्रामपंचायतच्या वतीनं 1 लाखची जमीन होती ते त्यांना पाठपुरावा करून मागणी करून कलेक्टरकडे ती जागा यांना देण्यात आली जलजीवनसाठी। तरीही जलजीवनवाले फक्त मिटिंगामध्ये मशगूल असतात। जलजीवनच्या मिटिंगा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतात, त्याच्यामध्ये पैशाची उधळपट्टी करतात। सरपंच वत्सला तायडे यांनी दाखवलेलं धाडस आणि मातृत्व पूर्ण प्रशासनाच्या तोंडावर अक्षरशः चपराक लगावणार आहे। आता तरी झोपलेलं प्रशासन जागं होणार का आणि न्यायदेवी गावाला हक्काची पाण्याची टाकी मिळणार का आणि त्याला किती वेळ लागेल याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। फहीम देशमुख, USN न्यूज, बुलढाणा।